कालचक्राचा खेळ, बेहेदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बेहेदचे बापूजी आपल्याला कालचक्राबद्दल सांगत आहेत. बापूजी म्हणतात, परम शांती. आज मी सांगणार आहे की मानवी आत्मा कालचक्राच्या पलीकडे जाऊ शकतो का? कालचक्र, काळ म्हणजे समय, वेळ, वेळेच्या पार जाणे. मनुष्य जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकला. येथे समय, वेळ, सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुगाचा समय आहे. चारही समयचक्रात मनुष्य फसून गेला आहे. मनुष्य समयचक्राच्या पार जाऊ शकतो. त्याला ज्ञान असेल तर दुसऱ्या लोकात तो जाऊ शकतो. भूलोकातून भुवरलोकात गेल्याने 4 युगाच्या चक्राचा पार जाईल. तेथून स्वर्गात गेला तरीही पार जाऊ शकतो. कालचक्र 4 युग त्याला बाधित करू शकत नाही. अर्धप्रलय, प्रलयात ते आत्मे येणार नाही. ते भूलोक आणि भुवरलोक या चक्राबाहेर गेल्यावर तेथे धर्तीवरील वेळ त्यांना बाध्य करणार नाही. तेथे त्याला स्वर्गलोकाचा समय लागणार. स्वर्गात 1 दिवस म्हणजे धर्तीवर 1 वर्ष होते. जेव्हा स्वर्गलोकात आत्म्याचे पुण्याचे खाते, पुण्याचा हिशोब पूर्ण होतो, तेव्हा पुन्हा मनुष्य बनतो. तर तिन्ही लोकात काळाचे बंधन असते. काळाच्या पलीकडे जायचे असेल तर त्याला वर जावे लागेल. स्वर्गाच्याही वर महलोकात. महलोकातही समय, वेळ असतो. महलोकाच्या वर जनलोकात गेले, नंतर तपलोकात, सत्यलोकात, मग ब्रह्मापुरीत गेले. ब्रह्मापुरीतही ब्रह्माचा समय असतो. ब्रह्मापुरीत 1 दिवस राहिले तर धर्तीवर 1000 चतुर्युग फिरून जातात. 14 मन्वंतर होतो. 14 मन्वंतर ब्रह्मापुरीत राहिल्याने ब्रह्मापुरी धर्तीच्या 7 लोक वर आहे आणि धर्तीच्या खाली 7 लोक आहेत. 14 लोकांच्या वर ब्रह्मापुरीत आत्मा गेली तर ती समयाच्या काळचक्राच्या वर गेली. परंतु ब्रह्मापुरीत तेथे ब्रह्माचे समयचक्र चालते ना. ब्रह्मांडाचे आयुष्य ब्रह्माचे 100 वर्षे. तेथे पण ब्रह्माचा वेळ 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष, ब्रह्माचे 100 वर्षे. समजा ब्रह्मांडाच्या वर विष्णुपुरीत गेले. तेथे समय, वेळ खूप हळू चालते. समय तर चालत असतो. नंतर शिवपुरीतून वर परमधामात गेले तर आत्मा निराकारी बनतो. आधी साकारी, मग आकारी, नंतर निराकारी बनतो. परमधामात निराकारातही वेळ असते. परमधामात ब्रह्मांडाच्या वेळेच्या हिशोबाप्रमाणे परमधामही कालातीत नाही. आत्मा परमधामात गेली तरीही ती कालातीत नसतात. जेव्हा महाकाल प्रलय होतो तेव्हा ब्रह्मांडाचा क्रिएटर परब्रह्म परमेश्वर अर्थात निराकारी ब्रह्म सूर्यात प्रवेश करून कालाग्नी निर्माण करून संपूर्ण ब्रह्मांडाला जाळून राख करून टाकतो. पूर्ण शरीर आणि चेतना शरीराला जाळून टाकतो. चेतना आपल्या आत सामावून घेतो. चेतना अर्थात आत्मा आत्म्याची शक्ती परत आपल्यात सामावून घेतो. मग आत्म्याचे अस्तित्व राहत नाही. आत्म्यानं शिव आपल्या आत सामावून घेतो. ब्रह्मांडात ब्रह्माद्वारे सर्जन, विष्णूद्वारे पालन आणि शंकराद्वारे विनाश होतो. ब्रह्मांडाची आदिशक्ती त्रिदेवांची माता त्रिदेवांच्या द्वारे सारे सर्जन विसर्जन करून घेते. धर्तीवर अर्धप्रलय, प्रलय, कल्पप्रलय करून घेते. महाकल्पप्रलयात ब्रह्माची 100 वर्षे पूर्ण झाल्यावर ब्रह्मांडातील सर्व आत्मे कालचक्रात आल्याने त्यांचा अंत होतो. कालचक्रात येणे म्हणजे आत्म्यांचा अंत होणे. जर तेथे खूप पॉवरफुल आत्मे 4, 5, 10 कलांचे आत्मे आहे. 15 कलांचे आत्मे महाकाल प्रलय होतो तेव्हा महाब्रह्मांड गॅलेक्सीतून निघून जातात. समजा 10 कलेच्या खाली आत्मे आहे. महाब्रह्मांड अर्थात गॅलेक्सी 10 ते 12 कलांचे आहे. महाकाल प्रलय होतो तेव्हा महाकाल प्रलयात महाशिव महाकाल बनून अनंत कोटी ब्रह्मांडांना आपल्या रोमरोमात सामावून घेतो. तसेच 10 कलांच्या आत्म्यांना महाशिव आपल्यात सामावून घेतो. ते आत्मे पण कालचक्राच्या पार झाले नाही ना. गॅलेक्सी अर्थात महाब्रह्मांडात 10 कलांचे आत्मे पण कालातीत बनू शकत नाही. कारण कालचक्रात
महाकाल चक्रात आत्मे फसून जातात. त्यांचे अस्तित्व महाकाल चक्रात राहत नाही. महाकाल चक्रात प्रत्येक सेकंदात अनंत अनंत ब्रह्मांड बनतात आणि बिघडतात. तर महाशिवाचा 1 सेकंद बरोबर ब्रह्माची 100 वर्षे, ब्रह्माचा 1 सेकंद बरोबर धरतीवर 1,00,000 वर्षे होतात. या समय कालचक्राला सायन्सवाले डायमेन्शन्स म्हणतात. वेगवेगळ्या डायमेन्शनवर वेगवेगळा वेळ चालत असतो. हे सर्व ज्ञान ज्यांना समजेल ते खूप पॉवरफुल आत्मे आहेत. समजा कोणी 25 कलाचे आत्मे आहे. महाकाल प्रलयात त्यांचे अस्तित्व राहणार आणि ते युनिव्हर्समध्ये जाणार. युनिव्हर्सचे विसर्जन होते तेव्हा ते ग्रेट युनिव्हर्समध्ये जातात. ग्रेट युनिव्हर्समध्ये 25 कलाचे आत्मे पण वाचू शकत नाही. 30 कलांचे आत्मे असेल तर ते ग्रेट युनिव्हर्समध्ये जाईल. मग ग्रेट युनिव्हर्स वाइंडअप विसर्जन होते तेव्हा 30 कलांचे आत्मेसुद्धा वाचू शकत नाही. आता 100 कलांचे आत्मे, मल्टिवर्सचे विसर्जन होते तेव्हा 100 कलांचे आत्मेसुद्धा मल्टिवर्सच्या विसर्जनात वाचू शकत नाही. तर असे कोणी ना कोणी आत्मे 200 कला, 500 कला, 1000 कला असे वर ब्रह्मांडात सृजन विसर्जन होत राहते. फक्त बेहेदचे ज्ञानी आत्मे आहेत. तेच बेहेदच्या कलेच्या परमधामात जातात. तेच कालातीत बनतात. खरे तर तेच आत्मे कालचक्राच्या पार जातात. कालचक्र त्यांना स्पर्श करू शकत नाही, कारण ती काळाबाहेर गेली. ब्रह्मांड, महाब्रह्मांड, परममहाब्रह्मांड यांच्या सर्वात वर मल्टिवर्सच्याही वरील 1 करोड कलाचे कालचक्र म्हणजे समयचक्र त्यांना बाधू शकत नाही. बेहेदच्या कलेच्या परमधामात त्यांना बाधू शकत नाही. तेथे वेळ समय असत नाही. वेळच नसेल तर मग कालचक्र कसे होणार? जिथे वेळ असत नाही तिथे कालचक्र असत नाही. आता संपूर्ण मल्टिवर्सचे महाकाल प्रलय व्हायचे आहे. त्यात कोणते आत्मे कालातीत बनेल? कालातीत अर्थात जीवनमुक्त. जे काळाच्या चक्रात फसून जातील ते आत्मे मुक्त होतील. कालचक्रात आत्मे फसतात तेव्हा ब्रह्मांडाचे विसर्जन होते. ब्रह्मांडाचे किंवा कुठल्याही 100 कलांचे परमधामाचे विसर्जन होते तेव्हा बेहेदच्या कलेच्या शक्तींच्या आत्म्यांचे विसर्जन होत नाही. म्हणून तेच आत्मे कालातीत आहे. अतीत अर्थात पार कालचक्र त्यांना खाऊ शकत नाही. काळ खाऊ शकत नाही. बाकी सगळ्यांना काळ खातो. या खूपच अशा गुप्त गोष्टी सर्व समजण्यासाठी बेहेदच्या ज्ञानसागरात खूप डुबक्या घ्याव्या लागेल तरच हे समजेल. त्याशिवाय हे समजू शकणार नाही. म्हणून खूप ज्ञान पाहिजे. सर्व काही समजण्यासाठी कालचक्र, महाकालचक्र, परममहाकालचक्र समजण्यासाठी ज्ञानसागरात खूप डुबून जावे लागेल. विचारसागरात चिंतन मंथन करावे लागेल. तेव्हाच हे समजेल. परम शांती. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका. पुढे आम्ही बापूजींचे असे अनेक नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. बेहेदची परम महाशांती. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की